तर विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो बघा, ज्या गोष्टीवरती एमपीएससी सतत प्रश्न विचारते अशा म्हणजे विकास वित्तीय संस्था, डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. आता याच्यावरती प्रश्न कसा विचारला जातो तर या विकास वित्तीय संस्थांच्या स्थापनेनुसार त्यांचा क्रम विचारला जातो. तर आता या 5 प्रकारच्या ज्या विकास वित्तीय संस्था आहेत त्या आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायच्या आहेत, ज्याच्यावरती तुम्हाला कंबाईन पूर्व परीक्षा किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर त्याच्यामधली पहिली संस्था कुठली आहे तर एक्झिम बँक, एक्सपोर्ट इम्पोर्ट निर्यात आयात बँक, जिची स्थापना 1 जानेवारी 1982 ला झालेली आहे आणि तिचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. नंतर दुसरी कुठली आहे नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, जिची स्थापना 12 जुलै 1982, ही तर कधीच विसरू नका, जिचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. एक्झिम नंतर नाबार्डची स्थापना झाली. नाबार्ड नंतर एनएचबीचा नंबर लागतो, नॅशनल हाऊसिंग बँक, राईट, जिची स्थापना 9 जुलै 1988 ला झालेली आहे आणि नवी दिल्लीमध्ये तिचं मुख्यालय आहे. जी एनएचबी ही आरबीआयची संस्था आहे किंवा आरबीआयची बँक आहे. नंतर एनएचबी नंतर सिडबी, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक. आता स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँकची स्थापना कधी झालेली आहे 2 एप्रिल 1990, जिचं मुख्यालय लखनौ मध्ये आहे. आणि आता सगळ्यात महत्वाची, आता जी रिसेंटली एक स्थापन झालेली आहे संस्था ती म्हणजे नाफीड. नाफीड म्हणजे काय तर नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट. सो हिची स्थापना कधी झालेली आहे तर 19 एप्रिल 2021 ला, जिचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. आणि या तुम्हाला काय करायच्या क्रमानुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर त्या क्रमानुसार तुम्हाला काय करायचं त्याच्या स्थापनेनुसार लक्षात ठेवायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं सिडबी अंतर्गत मुद्रा बँक योजना 8 एप्रिल 2015 ला आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना पण सुरू करण्यात आलेली आहे. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाची एक सूचना म्हणजे आता आपण जी बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत, मग त्या कंबाईनच्या असतील इंटिग्रेटेड बॅच किंवा राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच असतील, तर त्याच्यावरती दिवाळी ऑफर सुरू झालेली आहे, दिवाळी सेल सुरू झालेला आहे. कंबाईनची इंटिग्रेटेड बॅचची 1 वर्षाची जी बॅच आहे ती तर तुम्हाला एकदम 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला ती बॅच मिळते आहे. त्याच्यामध्ये पूर्व मुख्य सगळी तयारी तुमची करून मिळणार आहे. सो आणि जी राज्यसेवा आणि यूपीएससीची जी एकत्रित बॅच आहे फाउंडेशन बॅच 2026-27 साठी, ती सुद्धा बॅच एकदम कमी किमतीमध्ये मिळणार आहे, ज्याच्यामध्ये पूर्व मुख्य आणि इंटरव्ह्यूची कंप्लीट तयारी करून तुमच्याकडून घेण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये जीएस असेल, सीसॅट, टेस्ट सिरीज सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, राईट. आणि सब्जेक्ट अंडरस्टँडिंग, नंतर कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस कंप्लीट करून म्हणजे तुमच्याकडून घेण्यात येणार आहे. आणि त्याच्यामध्ये विथ तुम्हाला स्टडी मटेरियल घरपोच मिळणार आहे. तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला 100% त्याचा फायदाच होईल. सो धन्यवाद.